हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं आणि आपण बऱ्याचशा गोष्टीकडनं अपेक्षा ठेवत असतो, की ही गोष्ट मिळाली की मला खूप आनंद होईल किंवा माझ्या मनासारखं हे घडलं की मी आनंदी होईल. आणि अशा काही आपण अटी ठेवत असतो, पण तो आनंद आपल्याला काही मिळत नाही. जसं की भरपूर पैसे आले की मी आनंदी होईन. सगळ्यांनी माझं कौतुक केलं की मला समाधान मिळेल. माझ्या आयुष्यात कोणतीही अडचण राहिली नाही, तरच मी शांत राहील. अशा प्रकारच्या एक न अनेक अटी आपण नकळत आपल्या आनंदाशी जोडून ठेवतो. पण याच अटी आपल्याला आनंदाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. जो माणूस आनंदासाठी सतत काहीतरी घडण्याची वाट पाहतो, त्याला आनंद फार कमी वेळा अनुभवायला मिळतो. आनंद हा भविष्यात मिळणारा अवॉर्ड नाहीये. तो वर्तमानात जगण्याची एक मानसिक सवय आहे. आपण आनंदावर अटी का लावतो? लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं की चांगले मार्क्स मिळाले तर आनंद, मोठी नोकरी मिळाली तर आनंद, लग्न झालं तर आनंद, घर घेतलं तर आनंद. त्यामुळे आपल्या मनात एक समज तयार होतो की आनंद हा एखाद्या गोष्टीच्या बदल्यात मिळतो. पण जेव्हा एक इच्छा पूर्ण होते, तेव्हा लगेच दुसरी इच्छा तयार होते. त्यामुळे आनंदाचा क्षण खूपच आपण छोटा करून टाकतो. आता साधारणपणे आपल्यावरूनच उदाहरण घ्या ना. समजा एखादी व्यक्तीला असं वाटतंय, की माझा पगार 1,00,000 झाला, की मी खूप आनंदी होईल. माझ्या सगळ्या गरजा मी त्याच्यातून पूर्ण करेल. काही वर्षांनी त्याचा पगार 1,00,000 होतो. पण काही दिवसांनी त्याला असं वाटू लागतं, आता स्वतःचं घर घेतलं, की खराखुरा आनंद मिळेल. अशा प्रकारे आनंद सतत पुढे ढकलला जात राहिला. हेच आपल्या आयुष्यात घडत असतं. त्यामुळे या गोष्टी कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाहीत. आपल्या आनंदासाठी अटी आपण सोडल्या पाहिजेत. मग त्या अटी कोणत्या बरं? तर त्यातलं सर्वसामान्यपणे सगळ्यांच्याच बाबतीत घडणारं म्हणजे सगळ्यांनी मला समजलं तरच मी आनंदी होईल. आणि म्हणून सगळ्यांनी समजून घेण्याचा जो आपण अट्टहास करत असतो ना, तिथेच सगळ्यात मोठी चूक होते. प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखा विचार करेल अशी अपेक्षा वास्तववादी नाहीये. आणि म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. त्याच्यामुळे ही अपेक्षा फोल ठरते. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं आपण एखादं काम वगैरे करत असतो आणि ते काम केल्यानंतर आपल्याला थोडंफार मनामध्ये वाटत असतं, सगळ्यांनी माझं कौतुक केलं, तरच मी समाधानी राहीन. इतरांचं कौतुक छान असतं, पण त्यावर आपला आनंद अवलंबून ठेवणं फारच धोकादायक आहे. त्याच्यामुळे आपण काम करतोय, तर हे काम करत असताना दुसऱ्यांकडनं कौतुकाची अपेक्षा आपण अजिबातच ठेवली नाही पाहिजे. त्याच्यानंतर एक अशी अशक्य अशी गोष्ट आहे, ती म्हणजे माझ्या आयुष्यात कोणतीही समस्या नसली तरच मी आनंदी राहील. आणि माहिती आहे का तुम्हाला, की जगामध्ये असा एकही व्यक्ती नाहीये, की त्याच्या आयुष्यामध्ये समस्या नाहीत. समस्या नसलेले आयुष्य कोणाचंच नसतं. आणि समस्याच तसं बघायला गेलं तर आपल्याला जीवन जगायला शिकवतात. आनंद म्हणजे समस्या नसणं नाही, तर समस्येमध्येही जगण्याची ताकद मिळणं हे आहे. आता ही गोष्ट बऱ्याच जणांना लागू पडते, म्हणजे महिलांना सोबतच पुरुषांना देखील. आणि आपण काय करतो, आपण नेहमीच म्हणत असतो की माझं काय, माझं मी नंतर बघेन. म्हणजे स्वतःवर प्रेम मी नंतर करेन, माझ्यासाठी मी स्वतःसाठी मी वेगळा वेळ काढेन. पण असं कधीच होत नाही. परिपूर्ण माणूस हा अस्तित्वातच नाहीये. स्वतःच्या चुका स्वीकारणं हेच मानसिक परिपक्वतेचं लक्षण आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, घरातल्या जबाबदाऱ्यांपुढे आपण स्वतःला नगण्य समजत जातो. स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करत जातो आणि त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वतःचं कुठेतरी एकीकडून नकळतपणे खच्चीकरण होतंय, हेच आपल्या लक्षामध्ये येत नाही. आणि म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःवर प्रेम करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचं महत्त्वाचं लक्षण हे म्हणजे भूतकाळ बदलला तरच मी पुढे जाईन. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आपण बदलू शकतो. वर्तमानात जगण्याचं महत्त्व आपल्याला तेव्हाच कळतं. जेव्हा आपण सतत भविष्यातील आनंदाची वाट पाहतो, तेव्हा वर्तमानातील अनेक क्षण आपण गमावत असतो. आजचा चहा, कुटुंबासोबतचा संवाद, मित्रांचं हसू, मुलांचं निरागसपणे बोलणं हे सगळं आनंद देणारं असतं. पण आपलं लक्ष फक्त आणखीन काय मिळालं नाही याकडे असतं. आणि नकळतपणे या गोष्टी मिळवण्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे धावत असतो. यामध्ये आपला वेळ कसा जातो हेच आपल्याला कळत नाही. पण इतका मौल्यवान गोष्टी आपल्या हातातून महत्त्वाचे क्षण हे सुटत असतात.
तर मला असं वाटतंय आनंदी राहण्यासाठी आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. आज मी कोणत्या 3 गोष्टींसाठी कृतज्ञ आहे? म्हणजेच माझ्या हातून आज कोणत्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि जर चांगल्या गोष्टी घडल्या असतील किंवा त्या आपल्याबाबत घडत असतील, तर आपण त्यासाठी कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. आता कृतज्ञता म्हणजे काय? ज्या गोष्टींचा आपल्या जीवनावर, आपल्यावर प्रभाव पडतो, त्या सगळ्याच सजीव, निर्जीव गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडत असतो आणि ह्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर जेवण, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, झाडं, प्राणी, आपली घरातली कुटुंबातील मंडळी, सोबतच आपले मित्रमंडळी, शत्रू देखील यामध्ये सहभागी असतात आणि म्हणून आपण सगळ्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीकडनं आपल्याला काहीतरी मिळत असतं आणि काहीतरी शिकायला हे भेटत असतं आणि म्हणून कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आज मी स्वतःसाठी चांगलं असं काय केलं? म्हणजे मी स्वतःसाठी जगलो का? स्वतःशी मी संवाद साधला का? एकांत मी थोडासा 10 ते 15 मिनिटं मी स्वतःला देऊ शकलो का? मी माझ्या स्वतःची काळजी घेतली का? तर या सगळ्या गोष्टी आहेत हे स्वतःसाठी करण्यासाठी असतात आणि याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हा, की आज मी कोणता छोटासा आनंद अनुभवला? थोडक्यात घरामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि या गोष्टीतून आपण नकळतपणे हसत असतो. मनाला कुठेतरी समाधान मिळत असतं. पण आपण या सगळ्या गोष्टी आनंदामध्ये सहभागी करत नाही. त्या गोष्टीला खूपच नगण्य म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या मुलांनी एक सुंदर असं चित्र काढलं, तर ते सुंदर चित्र माझ्या मुलाने पहिल्यांदाच काढलं आणि म्हणून त्यातून जो मिळालेला आनंद आहे तो मी अनुभवला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये एखादं बाळ आहे आणि ते पहिल्यांदाच बोलायला लागलंय आणि पहिल्यांदाच त्याच्या तोंडून जर आई आणि बाबा असे शब्द निघाले असतील, तर ती देखील गोष्ट आनंदाची आहे. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही, जमत नाही आणि म्हणून ती येण्यासाठी आपण त्याचा प्रयत्न केला आणि ती गोष्ट आता आपल्याला यायला लागली आणि याच्यातून मिळणारा जो अनुभव आपण जो अनुभवला ना, तर त्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता या क्षणी आज मी जो आनंद अनुभवतेय, तर तो आनंद मी उद्यावर तर ढकलला नाही ना, या गोष्टीचा देखील आपण विचार केला पाहिजे. कारण की दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत असतात आणि बरेचदा वेळेअभावी आपण असं म्हणत असतो आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरला, की आता वेळ नाहीये, आपण हे नंतर करू किंवा उद्या करू आणि म्हणून तो आनंद आपण उद्यावर ढकलत असतो. पण माहितीये का, आज ती गोष्ट आत्ता केली, तर त्यातून मिळणारा आनंद काही औरच असतो. पण तोच आनंद जर आपण दुसऱ्या दिवशी ढकलला किंवा दुसऱ्यावर ढकलला, तर तो आनंद घेताना आपण कुठेतरी काटकसर केली किंवा वेळेचं कारण सांगून तो आनंद आपल्याला घेता आला नाही, हे असं आपण म्हणू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, आनंद म्हणजे काय? तर आनंद म्हणजे सतत हसणं असं नाही. आनंद म्हणजे स्वतःला स्वीकारणं. आनंद म्हणजे अपूर्ण आयुष्यालाही प्रेमाने जगणं. आनंद म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची वाट न पाहता आज जे आहे त्याची जाणीव ठेवणं. जर आपण आनंदासाठी सतत अटी ठेवत राहिलात, तर त्या अटी कधीच संपणार नाही. एक पूर्ण झाली की दुसरी तयार होईलच आणि म्हणून आजपासून स्वतःला एक वचन आपण दिलं पाहिजे. मी आनंदाला उद्यावर ढकलणार नाही. आनंद, खुशी ही कुठे विकत मिळत नाही. तर ती आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमधून आपल्याला ती मिळत असते आणि ती देखील आपल्याला जर हसतमुखाने स्वीकारता आली नाही, मोठ्या मनाने जर आपण ती स्वीकारू शकलो नाही, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच, नाही का? माझ्या आयुष्यात अडचण असतील, अपूर्णता असेल, काही स्वप्न अजून बाकी असतील, तरीही आजचा दिवस मनापासून जगण्याचा मी प्रयत्न करेन. खरा आनंद घेण्यासाठी तो आनंद वेळेवर, व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून जर आपण राहिलो, तर आयुष्यामध्ये आपण कधीच आनंदी राहू शकत नाही. प्रत्येक लहान-सहान गोष्टीमधून आपल्याला तो आनंद मिळत असतो आणि तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. बरेचदा आपण परिस्थितीवर आनंदाच्या गोष्टी सोडून देतो आणि म्हणतो, की माझ्याकडे जरा चांगला वेळ आणि चांगला पैसा असेल ना, तर मग मी या सगळ्या गोष्टी आनंदाने उपभोगू शकेन. पण माहिती का, खरा आनंद हा परिस्थिती बदलल्यानंतर मिळत नाही, तर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यानंतर मिळतो. श्रीमंत आणि गरीब या दोघांच्या दृष्टिकोनातून आनंद उपभोगण्याची संकल्पना ही वेगळी-वेगळी असू शकते. श्रीमंत माणूस वेगळ्या त्याच्या संकल्पनेनुसार त्या गोष्टीमध्ये तो आनंदी राहू शकतो.
पण गरीब माणसाची संकल्पना ही वेगळी असू शकते. तो त्या परिस्थितीमध्ये देखील आनंदी राहण्याचा, सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात इथे बघण्याचा दृष्टिकोन दोघांचाही फार वेगळा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जर आनंद खराच उपभोगायचा असेल ना, तर परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे. म्हणजेच काय, तर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला, तर नक्कीच आपण आनंद उपभोगू शकतो. आणि म्हणूनच आपल्या जीवनातील आनंद मिळवण्यासाठी या अटी आपण ठेवणं निरर्थक आहे. या अटी जर आपण ठेवल्याच नाहीत ना, तर आपण नक्कीच खूप सुखी, आनंदी होऊ शकतो. तर आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडत असतात. त्या गोष्टीमधून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. पण जर या गोष्टीमधून आपल्याला आनंदच घेता येत नसेल, तर आपलं आयुष्य बेरंग आणि एकदमच भकास असं आपल्याला वाटू शकतं. तर आजचा व्हिडिओ आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर या अटी आपण आपल्यावर लादणार नाही आणि दुसऱ्यावर देखील या अटी आपण लादू देणार नाही. आजपासून असं आपण ठरवूया. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.